रामकृष्ण हरी. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगाराही निवांत शिनसी वाया. सायासे करसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवन्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवाची किंवा देवीची भक्ती व उपासना करत असतो. माऊली हरिपाठाच्या या अभंगात सांगतात की आपण जी भक्ती करत आहोत त्या भक्तीत म्हणा किंवा उपासनेत जर भावच नसेल तर ती भक्ती होऊ शकत नाही व ती भक्ती खरी नव्हे. प्रत्येक जण भक्तीच्या मागे का लागला असेल तर मुक्ती मिळावी म्हणून, समाधान मिळावे म्हणून. आणि असल्या भक्तीने मुक्ती प्राप्त होईल किंवा समाधान मिळेल असे वाटत असेल तर ते अंगात बळ नसताना शक्तीच्या गोष्टी बोलण्यासारखेच व्यर्थ आहे. ते म्हणजे कसे, शेळीने नदी पोहून पार केल्यागतच म्हणावे लागेल ना. पुढे माऊली सांगतात, मग देव कशाने लगोलग त्वरित प्रसन्न होईल व मला मुक्ती कशी मिळेल, असा प्रश्न जर का कोणाला निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. ते म्हणजे तुला मिळालेला इतर व रिकामा वेळ व्यर्थ म्हणजेच वाया घालवू नकोस. तर काय कर, क्षीण न करता तू प्रथम निवांत शांत हो, एकचित्त हो व श्रद्धेने अखंड हरीचे नामस्मरण कर. त्यानेच हरी प्रसन्न होऊन तुला मुक्तीचा प्रसाद मिळेल. जसं तू रात्रंदिवस प्रत्येक क्षण प्रपंचासाठी जसा मन लावून राबतोस, परंतु हरीचे भजन नामस्मरण करण्यात मात्र आळस करतोस, त्याचे कारण काय? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तू करत असलेल्या भक्तीत जर प्रपंच अडवायचा असेल, तर तुला अडवा येणारा प्रपंचाचा लोभ तुटावा असे वाटत असेल तर त्याला सोपा उपाय म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या हरीच्या नामाचा भक्तिभावाने अखंड जप व नामस्मरण करणे हाच होय. याच नामस्मरणाने जीवनाच्या अखेरच्या क्षणी मुक्ती मिळू शकते. आणि शेवटी सांगायचंच म्हटलं तर कामात व प्रपंचात राहूनही नामस्मरण करता येतेच की. जसं तुकाराम महाराज एका अभंगात सांगून जातात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल बहुश्रम सुख होईल दुःखाचे. रामकृष्ण हरी.